नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार असलेल्या सराईत आरोपीला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्रवेश करून महिलेला त्रास दिल्याचा आरोप आरोपीवर असून त्याच्या विरुद्ध तडीपार आदेशांचे उल्लंघन आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आरोपीवर यापूर्वीही मालमत्तेवरील आणि व्यक्तीविरुद्धच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार असलेल्या सोहेल नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी तडीपार असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात आला होता। यावेळी त्याने आपल्या घराजवळ राहणाऱ्या एका महिलेला त्रास देत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विरुद्ध विनयभंग तसेच तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। सोहेल याच्यावर यापूर्वीही मालमत्तेवरील गुन्हे तसेच व्यक्तीविरुद्धच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे त्याला तडीपार करण्यात आले होते। मात्र आदेशाचे उल्लंघन करून तो पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात फिरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। सोहेल हा जो तडीपारी आरोपी आहे तो त्या ठिकाणी त्याच्या घराजवळ येऊन त्या ठिकाणी असणाऱ्या महिलेला त्रास देणं, त्याचा विनयभंग करणे अशा प्रकारचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे। त्यामुळे त्याच्यावरती ती कारवाई करण्यात आलेली आहे। तडीपारीत असताना त्या प्रतिबंधित क्षेत्रात येणे आणि त्याच्यावरती विनयभंग करणे अशा स्वरूपाचा आपण त्याला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये त्याच्यावरती प्रॉपर्टी ऑफेन्स, बॉडी ऑफेन्स अशा प्रकारचे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत। म्हणून आपण संबंधित सोहेल याला तडीपार करण्यात आलेलं होतं, तरी सुद्धा तो त्याच्या संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येऊन फिरत होता, गुन्हे करत होता, म्हणून त्या ठिकाणी त्याला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे। तडीपार आदेशानंतरही गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा सराईत गुन्हेगारांवर पुढेही कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।